प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ. एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली असेल अशी वर्तमान काळात पूर्ण झालेली क्रिया सांगण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर होतो. द मेकॅनिक हॅज रिपेअर्ड द कार. मेकॅनिकने कार दुरुस्त केली आहे. कृष्णा हॅज ड्रॉन अ पिक्चर. कृष्णाने चित्र काढले आहे. अशा वर्तमान काळात पूर्ण झालेल्या क्रिया सांगण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर होतो. या वाक्यांवरून क्रिया पूर्ण झाली आहे असा बोध होतो. आवर टीम हॅज वॉन द मॅच. आमच्या संघाने सामना जिंकला आहे. या वाक्यावरून सामना खेळून झालेला आहे व जिंकलेला आहे हे स्पष्ट होते, म्हणून हे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे उदाहरण आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्सची रचना सब्जेक्ट, त्यानंतर हॅव किंवा हॅज, त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप आणि ऑब्जेक्ट. यानुसार प्रेझेंट परफेक्ट टेन्सची वाक्ये पुढील प्रमाणे बनतात. आय हॅव गॉन टू स्कूल. मी शाळेत गेलो आहे. वी हॅव गॉन टू स्कूल. आम्ही शाळेत गेलो आहोत. यू हॅव गॉन टू स्कूल. तू शाळेत गेला आहेस. यू हॅव गॉन टू स्कूल. तुम्ही शाळेत गेला आहात. दे हॅव गॉन टू स्कूल. ते शाळेत गेले आहेत. बॉईज हॅव गॉन टू स्कूल. मुले शाळेत गेली आहेत. जेव्हा सब्जेक्ट म्हणजे कर्ता आय, वी, यू, दे किंवा अनेकवचनी कर्ता असेल तेव्हा हॅव हे सहाय्यकारी क्रियापद घेतले जाते. ही हॅज गॉन टू स्कूल. तो शाळेत गेला आहे. शी हॅज गॉन टू स्कूल. ती शाळेत गेली आहे. इट हॅज गॉन टू स्कूल. ते शाळेत गेले आहे. बॉय हॅज गॉन टू स्कूल. मुलगा शाळेत गेला आहे. राम हॅज गॉन टू स्कूल. राम शाळेत गेला आहे. जेव्हा सब्जेक्ट किंवा कर्ता ही, सी, इट किंवा एकवचनी असतो तेव्हा हॅज हे सहाय्यकारी क्रियापद घेतले जाते. प्रेझेंट परफेक्ट टेन्सची वाक्य बनवताना सब्जेक्ट, त्यानंतर हॅव किंवा हॅज, त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप आणि ऑब्जेक्ट अशी रचना करणे आवश्यक असते. पुढील वाक्य पहा. आम्ही वाढदिवस साजरा केला आहे. या वाक्याचे इंग्रजी भाषांतर करताना आम्ही साठी वी हा सब्जेक्ट घ्यावा लागेल. वी नंतर हॅव हे सहाय्यकारी क्रियापद घेतले जाते. त्यानंतर साजरा करणे यासाठी सेलिब्रेट या क्रियापदाचे तिसरे रूप सेलिब्रेटेड हे घ्यावे लागेल. त्यानंतर बर्थडे हे ऑब्जेक्ट घ्यावे लागेल. यानुसार वी हॅव सेलिब्रेटेड बर्थडे असे वाक्य तयार होईल. ती पोहोचली आहे आणि ती तिच्या घरी पोहोचली आहे या वाक्याचे इंग्रजी भाषांतर कसे करता येईल याचा विचार करूया. ती पोहोचली आहे. शी हॅज रिच्ड. ती तिच्या घरी पोहोचली आहे. शी हॅज रिच्ड ॲट हर होम. पुढील वाक्यात वी नंतर हॅव तर शी नंतर हॅज हे सहाय्यकारी क्रियापद घेतले आहे. कारण आय, वी, यू, दे किंवा अनेकवचनी करता असेल तेव्हा हॅव हे सहाय्यकारी क्रियापद घेतले जाते. तर ही, शी, इट किंवा एकवचनी करता असेल तेव्हा हॅज हे सहाय्यकारी क्रियापद घेतले जाते. गर्ल्स हॅव सीन द मूवी या वाक्यामध्ये गर्ल्स हे अनेकवचन आहे म्हणून हॅव हे सहाय्यकारी क्रियापद घेतलेले आहे. तर गर्ल हॅज सीन द मूवी या वाक्यामध्ये गर्ल हे एकवचन आहे म्हणून गर्ल सोबत हॅज हे सहाय्यकारी क्रियापद घेतलेले आहे. शेतकऱ्याने वाघ पाहिला आहे. हे वाक्य द फार्मर हॅज सीन अ टायगर अशा प्रकारे बनेल. कोणत्याही वाक्याची रचना करताना सब्जेक्ट, त्यानंतर हॅव किंवा हॅज, त्यानंतर व्हर्बचा थर्ड फॉर्म आणि ऑब्जेक्ट ही रचना लक्षात घ्यावी लागेल. त्यांनी मला मदत केली आहे. त्यांनी साठी दे हे सर्वनाम घेऊन त्यानंतर हॅव हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे लागेल. त्यानंतर व्हर्बचा थर्ड फॉर्म घेतात. मदत यासाठी हेल्पचे तिसरे रूप हेल्प घेऊन ऑब्जेक्ट मला साठी मी घ्यावे लागेल. अशा प्रकारे दे हॅव हेल्प मी असे वाक्य तयार होईल. त्याचप्रमाणे प्रीतमने त्याचा गृहपाठ पूर्ण केला आहे याचे प्रीतम हॅज कंप्लीटेड हिज होमवर्क असे वाक्य बनवता येईल.